शेतकरी बंधू नमस्कार, स्वागत आहे आपल्या शेती मित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी बंधूंनो, आपल्या कपाशीला आपल्या कापसाला पहिली फवारणी आपण केव्हा करावी, का करावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कशाची करावी आणि कशासाठी करावी हे सविस्तर माहिती आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहे। म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राइब अवश्य करा, म्हणजे शेती हितार्थ माहिती, शेती उपयोगी माहिती नेहमीच आपल्यापर्यंत येत राहणार आहे। आणि ही पहिली फवारणी आपल्याला अतिशय कमी पैशामध्ये त्या ठिकाणी करायची आहे, कमी खर्चामध्ये करायची आहे। कारण कपाशीमध्ये गेल्या काही वर्ष आपण पाहिलं तर आमदनी अठ्ठ्याण्णव खर्च रुपया अशा पद्धतीचा प्रकार सध्या कपाशीमध्ये चालू आहे। म्हणून कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कशा पद्धतीने आपल्याला काढता येईल तो आपला मानस, ते आपलं ध्येय या वर्षी राहणार आहे। आता शेतकऱ्याच्या मनामध्ये असणारा पहिला प्रश्न म्हणजे आपल्या कापसाला, आपल्या कपाशीला पहिली फवारणी केव्हा करावी। तर ज्या वेळेस आपलं कपाशीचं पीक 35 ते 40 दिवसानंतरच होते त्यावेळेस आपल्या कपाशीला पहिली फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे। जास्त अगोदरी करू नका, नंतरही करू नका। दुसरा शेतकरी बांधवांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कापसाला पहिली फवारणी का करावी, कशासाठी करावी। तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या कापसावर जो मावा येतो, हिरवे घोळे असतात, ज्याला आपण तुडतुडे म्हणतो, तर याचा प्रादुर्भाव आपल्या कपाशी पिकावर होतो आणि याचा जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला तर मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्या कपाशी पिकाचं होतं। कारण कपाशी लहान असते आणि त्यात जर अटॅक झाला, रोगांचा प्रादुर्भाव झाला तर फार मोठं नुकसान आपलं होणार आहे। तर या दोन रोगांसाठी आपल्याला पहिली फवारणी करायची आहे। तशीच आपल्या कपाशी चांगल्या पद्धतीने वाढ झाली पाहिजे, चांगल्या डांगा कपाशीला आला पाहिजे, यासाठी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची असते। तर या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला मावा, तुडतुडा म्हणजे आपले हिरवे घोळे यासाठी आपल्याला इमिडाक्लोप्रिड हा घटक असलेला आपण कुठलेही उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता, कोणीही कंपनी उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता। 10 ते 12 ml प्रति 15 लिटर पाण्यासाठी याने आपले जेवढाही मावा असेल, तुडतुडे असतील, घोळे असतील संपूर्णपणे नायनाट त्या ठिकाणी होणार आहे। शेतकऱ्यांनो, जर आपल्या कपाशी पिकावर माव्याचं प्रमाण जास्त असेल, हिरवे घोळे असतील, तुडतुडा असेल, याचं प्रमाण जास्त असेल तर मग आपण थायमेथॉक्झन 25% हा घटक असलेलं उत्पादन त्या ठिकाणी घ्या। हे आपल्याला सिलेंडरच्या ॲक्ट्रामध्ये मिळते किंवा बऱ्याचशा कंपन्या याचं उत्पादन करतात। आपल्याला ज्या कंपनीचं घ्यायचं असेल त्याचं आपण घेऊ शकता। इमिडाक्लोप्रिड किंवा थायमेथॉक्झन या दोनपैकी एकच त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे। दुसरं म्हणजे आपल्या कापूस पिकाची चांगल्या पद्धतीनं वाढ झाली पाहिजे, कारण जेवढा कापूस वाढेल तेवढा डांगा करेल आणि तेवढं उत्पादन आपल्याला जास्त येणार आहे। तर वाढीसाठी एकतर आपण 19-19-19 हे जे विद्राव्य खत आहे, NPK आहे, याचा वापर करू शकता। याचा वापर आपण 80 ते 100 ग्रॅम प्रति 15 लिटर अंबाडी याचा वापर आपण करू शकता। दुसरा आपण ह्युमिक ॲसिडचा वापर त्या ठिकाणी करू शकता, ज्यामुळे आपल्या कपाशीचे जे पांढऱ्या मुळं असतात याचा चांगल्या पद्धतीने वाढ होईल। किंवा बायोटा एक्स हे जे टॉनिक आहे याचा वापर आपण पहिल्या फॉर्ममध्ये करू शकता। खूप चांगले घटक या टॉनिकमध्ये आहेत। याचा डोस आपण 40 ml ना त्या ठिकाणी घेऊ शकता। आणि शेवटचं म्हणजे सिलिकॉन स्टिकर, कारण सध्या पावसाचं वातावरण आहे, फवारणी केल्यानंतर पाऊस जर आला तर आपली फवारणी, आपली मेहनत आणि आपला पैसा हा वाया जाऊ नये। कारण शेतकऱ्याचा पैसा आहे हा घामाचा आहे, इमानदारीचा आहे, तो चांगल्याच कामी लागला पाहिजे। म्हणून सिलिकॉन बेस असलेलं स्टिकर त्या ठिकाणी आपण घ्या, ज्याचा 4 ते 5 ml डोस त्या ठिकाणी असतो। संपूर्ण जे औषध आहे ते पूर्ण आपल्या पिकांना चिटकून ठेवते। दुसरं म्हणजे फवारणी केल्यानंतर जर पाऊस आला तर फारसा धोका आपल्या पिकांना होत नाही। आणि पहिलीच फवारणी आहे तर कुठल्याच प्रकारचं बुरशीनाशक घेण्याची काही आवश्यकता नाही आहे। नंतर आपण दुसऱ्या तिसऱ्या फवारणीमध्ये जे योग्य बुरशीनाशक असणार आहे त्या ठिकाणी पाहणार आहे। तर या 3 औषधाचा वापर करून आपण आपली कापसाची पहिली फवारणी जी आहे ते करून घ्या। काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये ते विचारा। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे इथंच। कापूस पहिली फवारणीपासून ते शेवटच्या फवारणीपर्यंत सविस्तर व्हिडिओ, सविस्तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी असणार आहे। आणि कमी खर्चामध्ये एकरी 15 क्विंटलपर्यंत उत्पादन यावर्षी आपल्याला कशा पद्धतीने काढता येईल हेच आपलं ध्येय त्या ठिकाणी यावर्षी असणार आहे। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये थांबणार आपण इथंच, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। धन्यवाद। जय जवान, जय किसान।